नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला तो नक्की आवडेल अशी मी आशा करते। तर काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये, असं काही स्पेशल आहे का? तर हो, आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स आहे। तुम्हाला जर व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता। जे व्हिडिओ एडिटिंगच्या कोर्स मधून ज्या डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊ शकता। जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लोकांपर्यंत जाऊन स्वतःचा बिझनेस स्वतः मार्केटिंग करू शकता तर तुम्हाला नक्कीच याच्यामधून तुम्हाला फायदा होणार मित्रांनो। तर आता तुम्हाला जर एखादा फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं असेल तर आपण काय करायचं, आपले गुगल जे काही गुगल अकाउंट असतं ना, तर गुगल अकाउंटला यायचं आणि इकडे येऊन तुम्ही सर्च करायचं रिमूव्ह बीजी, REMO तर रिमूव्ह बीजी। तर बघा वरती नाव आलेलं आहे। तर रिमूव्ह बीजी ही जर स्पेलिंग तुम्ही टाकली ना तर अशा प्रकारे हे ओपन होतं। जी काही यांची वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन होते। तर रिमूव्ह बॅकग्राऊंड वरती क्लिक करायचं। बॅकग्राऊंड वरती क्लिक केल्याच्या नंतर आपली नेक्स्ट जी काही स्क्रीन आहे ती ओपन होते। अपलोड इमेज वरती क्लिक करायचं। अपलोड इमेज वरती क्लिक केल्याच्या नंतर इकडे जे फोटो येतात तर आपला जे एखादा फोटो असेल ना तर त्याचं बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं ना ते आपल्याला शिकवलं जातं। तर बघा हा जो माझा फोटो आहे हा मी स्क्रीनवरती घेतलेला आहे। अपलोड इमेज वरती क्लिक करून ते गॅलरीमध्ये जातं। गॅलरीमधून मी हा फोटो घेतलेला आहे। तर याचं जे स्क्रीन आहे ना ते पाठीमागचं बॅकग्राऊंड ते आपोआप रिमूव्ह होत जातं आणि फक्त फोटोच राहतो। तर फोटो राहिल्याच्या नंतर काय करायचं की याला डाउनलोड वरती क्लिक करायचं। तर डाउनलोड वरती क्लिक केल्याच्या नंतर ते जातं आपल्या व्हॉट्सअपला गॅलरीमध्ये आणि इकडे ते ओपन दाखवतं। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे काही आपला फोटो आहे तो ओपन झालेला आहे, बॅकग्राऊंडचं त्याचं रिमूव्ह झालेला आहे। तर आता काय करायचं, आपण पुन्हा एकदा आपल्या कॅनवाला जायचं। कॅनवाला जायचं म्हटलं तर जर सपोज तुम्हाला बर्थडेच्या ग्राफिक वरती फोटो टाकायचे म्हटले तर अशा पद्धतीने तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करून टाकू शकता। जर तुम्हाला एखादी राजकीय पोस्ट बनवायची म्हटलं तर राजकीय पोस्ट सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। तर काय करायचं, सोशल मीडियावरती जायचं। सोशल मीडियावरती गेल्याच्या नंतर फेसबुक पोस्टवरती जायचं आणि फेसबुक पोस्टवरती गेल्याच्या नंतर जी स्क्रीन ओपन होते तर अशा प्रकारे जी ब्लँक स्क्रीन ओपन होते तर याच्यावरती आपण काय करायचं की जे काय आपल्याला हवं तसं आपण इकडून बॅकग्राऊंड घेऊ शकतो। तर आता मी एलिमेंट्सवरती क्लिक केलं आणि याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण ह्याच्यावरती हे करूया, जे काही सर्च करूया राजकारणी पोस्ट। ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे काय आपल्याला पोस्टर हवेत ना तशी त्याचे बॅकग्राऊंड आपल्याला मिळतात आहे। तर जर तुम्हाला याच्यामधलं कुठलं बॅकग्राऊंड घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता। जे तुम्हाला आवडेल ते बॅकग्राऊंड तुम्ही याच्यामधलं घेऊ शकता जे आपल्याला पोस्ट बनवण्यासाठी। ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये जर राजकारणी पोस्ट टाकलं तर नाही येते, मग आपण काय करायचं, आपण आपल्या पद्धतीने पोस्टर बनवायचा। तर हे सगळं कट करायचं आणि कट करून आपण बॅक यायचं। बॅक आल्याच्या नंतर आपल्याला जी स्क्रीन आपली ऑलरेडी ओपन होते ना त्याच्यावरती आपल्याला जायचं। ठीक आहे, एलिमेंट्सवरती आणि एलिमेंट्सवरती गेल्याच्या नंतर हा जो चौकोन बॉक्स आहे ना, चौकोन बॉक्स इकडे घ्यायचा आणि याच्यावरती क्लिक करायचं आणि अशा पद्धतीने याला लहान मोठा करत राहायचं। तर मी याला याच्यावरती मोठा करून आपली पूर्ण साईज ती क्लिअर करून घेतलेली आहे। तर आता काय करायचं, याच्यावरती पुन्हा एकदा क्लिक करून आपल्याला त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून आपला त्याचा कलर चेंज करायचा आहे। मग आपल्याला त्याला कुठला कलर टाकायचा आहे, नेमका हा कलर टाकायचा की कुठला कलर टाकायचा ते आपण डिसाईड करायचं की आपल्याला नेमका कोणता कलर टाकायचा आहे। ठीक आहे, तर याचा कलर चेंज केल्याच्या नंतर आपण पुढे नेमका आपल्याला अजून वेगळं काय करता येते का ते आपण बघूया। एलिमेंट्स मध्ये जायचं। एलिमेंट्स मध्ये गेल्याच्या नंतर बघा इकडे सर्च करायचं स्काय बॅकग्राऊंड। ठीक आहे, तर स्काय बॅकग्राऊंड आहे, नाईट स्काय बॅकग्राऊंड आलेला आहे। तर स्काय बॅकग्राऊंड आलेला आहे तर इकडे काय करायचं, ग्राफिक्स वरती जायचं। ग्राफिक्स वरती गेल्याच्या नंतर जर तुम्हाला स्काय बॅकग्राऊंड घ्यायचं असेल तर तुम्ही स्काय बॅकग्राऊंड घेऊ शकता।
मग तुम्हाला या बॅकग्राऊंडची काही गरज नाही आहे. तर हे बॅकग्राऊंड जे आहे ना, अशा पद्धतीने आपल्याला याला वाढून घ्यायचं आहे. जी आपली साईज आहे ती कंप्लीट करायची आहे. आणि स्काय थोडंसं आपल्याला हे जे ढग आहे ना ते दिसलं पाहिजे, म्हणून आपल्याला खालतून पोस्ट वरती खालती घ्यायची थोडीशी आणि वरती त्याची साईज वाढवायची. तर बघा, हे झालं आपलं पोस्ट. जर तुम्ही राजकारणी पोस्ट बनवत असाल तर जस्ट मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते की टॅक्सवरती जायचं. टॅक्सवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला जो मजकूर टाकायचा आहे ना तो मजकूर इकडे टाकू शकता तुम्ही आणि त्याला सेव्ह करू शकता. आता बघा, मी माझंच नाव टाकत आहे की संगीता. तर ठीक आहे, मी संगीता फक्त नाव टाकलेलं आहे. तुम्ही समजा की हा तुमचा मजकूरच आहे. ओके, तर अशा पद्धतीने जे काय आपलं हे जे नाव टाकून झालेलं आहे, तर हे स्कायचं बॅकग्राऊंड असंच ठेवायचं आहे आपल्याला. तुम्हाला हवं ते बॅकग्राऊंड घेऊ शकता. मी जस्ट तुम्हाला शिकवण्यासाठी सांगितलं. तुम्हाला जे बॅकग्राऊंड पाहिजे बिझनेसचं ते तुम्ही फक्त सर्च करा, एलिमेंट्समधून तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर आता जर तुम्हाला याच्यावरती फोटो ॲड करायचा असेल तर गॅलरीमध्ये जायचं. गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर जो डाउनलोड केलेला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून ॲड पेजवरती क्लिक करायचं. ॲड पेजवरती क्लिक केल्याच्या नंतर जो फोटो होता आपला तोच फोटो आपला इकडे आलेला आहे. तर त्याला काय करायचं, अशा पद्धतीने लहान मोठा करायचं. काय करायचं, ह्याच्यावरती क्लिक करायचं जो आपला फोटो आहे त्याच्यावरती, आणि अशा पद्धतीने त्याला जे काय आपलं एडिटिंग आहे ते याचं ग्राफिक डिझायनिंगचं चांगल्या पद्धतीने होऊन जातं. तर बघा, डिझायनिंग, एलिमेंट्स, टेक्स्ट, गॅलरी हे चारच आपल्याला लक्षात धरायचं आहे. जर तुमचं कुठले राजकारण्याचे पोस्ट असेल तर ह्या एलिमेंट्समध्ये जाऊन तिकडे जे काही पोस्टर असतील त्या पोस्टरमध्ये जाऊन तुम्ही जसं हवं ना तसं तुम्ही इकडे सर्च करू शकता. बघा, तर हे एक प्रकारचं जे काही पार्ट आहे एडिटिंगचा, तर हे पण आपल्याला चांगला मिळून जातो. अशा पद्धतीने याला थोडंसं लहान करूया आणि याला थोडंसं इकडे घेऊन येऊया. ठीक आहे, तर बघा, जर तुम्हाला चिमणी हवी असेल तर इकडे चिमणी पण तुम्हाला मिळणार. तर इकडे खूप सारे बॅकग्राऊंड अशा पद्धतीने ओपन झालेले आहेत. आपले फ्लावर्सवाले आहेत. फ्लावर्सवाले घ्यायचे म्हटलं तरी तुम्ही घेऊ शकता. जस्ट तुमच्या माहितीसाठीच मी सांगते हे सगळं. तर बघा, तुम्ही हे सगळं घेऊ शकता. मी तुम्हाला जस्ट शिकवत आहे. राजकारणामध्ये जायचं म्हटलं तर काय करायचं, गुगलला जायचं. गुगलला गेल्याच्या नंतर जी काही पोस्ट आहे ना राजकारणाची ती सर्च करायची, कुणाचीही. असं हे नाही करायचं. राजकीय पोस्टर, पॉलिटिक्स. ठीक आहे, तर इमेजवरती क्लिक करायचं. इमेजवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे जे का बघा, आता हे जे आहे ना कल आज और कल डॉक्टर रमन और कमल. तर अशा प्रकारे जर आपल्याला ग्राफिक बनवायचं असेल ह्याच्यामधलं जे तुम्हाला यूज करायचे ते तुम्ही यूज करू शकता. जर तुम्हाला राजकीय ग्राफिक बनवायचे असतील तर मग हे जे सगळ्यांचे फोटो आहे, फोटो जर गुगलवरून डाउनलोड करायचं म्हटलं तर कसं करायचं, तर याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर ह्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे. पोस्ट डाउनलोड करणं खूप सोपं आहे. आपल्याला याच्यावरती अशा प्रकारे दाबून धरायचं आहे आणि डाउनलोडचं ऑप्शन येतं, त्या डाउनलोडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा, ह्या पद्धतीने तुम्ही तुमची पोस्ट बनवली तर खूपच सुंदर होणार आहे. आपल्याला काहीच करायचं नाही. आपल्याला फक्त एवढंच करायचं की कॅनवावरती आपल्याला एलिमेंट्स पक्का डोक्यात ठेवायचं आहे आणि एलिमेंट्सवरती क्लिक करून आपल्याला हवं ते इकडं सर्च करून आपण आपलं मिळवू शकतो. तर बघा, किती सगळे फंक्शन आहेत आणि याच्यामधले भरपूर काही फंक्शन असे आहेत की ते फ्रीच आहेत आपल्याला यूज करण्यासाठी. तर आता आपण एखादं याच्यामधलं ऑप्शन घेऊया एखादं. तर बघा, हे जे आहे ना हे रेन, आणि याला जर रेनला जर असं करायचं म्हटलं ना तर तो असाही होतो आणि असाही होतो. तर अशा पद्धतीने त्याला तुम्हाला जिकडे घुमवायचे ना तिकडं घुमवा आणि जिकडे ठेवायचे ना तिकडे त्याला ठेवा. तर बघा, हे झालं आपलं ग्राफिकचा एक चांगला पार्ट. तर तुम्ही हे समजा ही तुमची राजकीय पोस्ट आहे. तुम्ही राजकीय पोस्टसाठी तुम्ही तुमचं कंटेंट डिझायनिंग करा, तुम्ही तुमचं पोस्टर डिझायनिंग करा आणि तुम्ही तुमचं हे डिझायनिंग करा सगळं ग्राफिक. मी तुम्हाला हे ग्राफिक याच्यासाठी सांगितलेलं आहे की पोस्टर नेता कोणताही असो
तिकडे वरती त्याला आपण हे त्यांचे फोटो लावायचे आहे वरती, त्याच्यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे, त्याच्या खालती आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यांनी केलेली थोडीफार कामे टाकायचे. तर अशा पद्धतीने ते झालं एक मार्केटिंग. जर आता तुमची तुम्हाला जर याच्यामधलं काही डिलीट करायचं असेल तर तुम्ही त्याला डिलीटही करू शकता. बघा, ह्या फोटोला डिलीट करायचं असेल तर तुम्ही करा आणि दुसरा फोटो तुम्ही घेऊ शकता. तर बिझनेस पोस्ट तुम्ही अशाच बनवू शकता, राजकीय पोस्ट तुम्ही अशाच बनवू शकता, बर्थडेच्या पोस्ट तुम्ही अशाच बनवू शकता. तुम्हाला हवी ना ती पोस्ट तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. खूप सोपी आहे आणि सुंदर पद्धतीने आपल्याला ती करता येते.